पितृपक्षातील 15 दिवस हिंदू धर्मात खूप महत्त्वाचे मानले जातात। या काळात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात असं मानलं जातं। पितृपक्षात पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांती व तृप्तीसाठी श्राद्ध, पिंडदान, तर्पण असे धार्मिक विधी केले जातात। धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येपर्यंत असतो। म्हणजेच पितृपक्ष किंवा श्राद्ध सुमारे 15 दिवसाचे चालते। पितृपक्षात पितरांचे श्राद्ध आणि दान केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते। असं केल्याने पितरांचे ऋण फेडले जाते, त्यांना मोक्ष प्राप्त होतो, पूर्वज आनंदी होतात आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सुख आणि समृद्धीचा आशीर्वाद देतात असं मानलं जातं। पितृपक्षाच्या दिवशी आपले पूर्वज आणि पितरांना तर्पण व श्राद्धदान करण्याचे विशेष महत्त्व आहे। असं मानलं जातं की या दिवशी पूर्वज मृत्यूभूमीतून कावळ्याच्या रूपात पृथ्वीवर येतात, त्यामुळे पितृपक्षात तर्पण आणि श्राद्ध केल्याने पितरांना प्रसन्न करून त्यांचा आशीर्वाद मिळू शकतो। दुसरीकडे पितृपक्षातील तिथीनुसार पितरांचे श्राद्ध घालणे शुभ मानलं जातं। पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि पितरांच्या शांतीसाठी पितृपक्षात ब्राह्मणांना दान आणि अन्नदान अर्पण केलं जातं। स्वप्नामध्ये जर आपल्याला आपले पितर दिसत असतील तर त्याचा काय संकेत असतो? तुम्हाला स्वप्नात पूर्वज शांत दिसत असतील तर त्यांना कुटुंबात आणि वैवाहिक जीवनात सुख शांती हवी आहे असं संकेत देतात। त्यामुळे पितृपक्षात त्यांची धार्मिक पूजा, श्राद्ध, तर्पण, पिंडदान करायचं असतं। जर तुम्हाला स्वप्नात पूर्वज तुम्हाला मिठाई खाऊ घालताना दिसले तर अतिशय शुभ संकेत मानले जाते। या अर्थ पूर्वज तुमच्यावर प्रसन्न आहे, तुम्हाला आनंदाची बातमी मिळणार आहे। स्वप्नात पूर्वज केस संतांनी दिसले तर शुभ असते, त्यामुळे सर्व संकटे नाहीसे होणार आहेत। स्वप्नात पूर्व वारंवार दिसत असेल तर अशुभ संकेत मानले जातात। याचा अर्थ पूर्वज अशांत आहेत, त्यामुळे पितृपक्षा काळात पिंडदान किंवा तर्पण करावे, त्यांच्या आवडत्या गोष्टींचं दान करावं। स्वप्नात पूर्वजांना कष्टात पाहणे म्हणजे हे अशुभ संकेत आहेत। याचा अर्थ येणाऱ्या काळात घरावर संकट कोसळू शकतं, त्यामुळे पितृपक्ष काळात अन्न आणि पाण्याचे दान करावे। स्वप्नात यमदूत पाहणे अशुभ मानले जाते। या स्वप्नाचा अर्थ पूर्वज नाराज असून पितृपक्षात विधी आणि अन्न पाणी दान करायचे असतात। स्वप्नात पूर्वज रडताना दिसले तर अशुभ मानले जाते। याचा अर्थ त्या पूर्वजाला मोक्ष प्राप्त झालेला नाही, त्यामुळे पितृपक्ष काळात विधी करून घ्यायचा असतो। पितृपक्ष काळात तुम्ही वारंवार मुलांना आजारी पाहत असेल तर अशुभ मानले जाते। याचा अर्थ पूर्वज तुमच्यावर चिडलेले आहेत, त्याशिवाय येत्या काळात तुमच्यावर अडचणीचा डोंगर कोसळणार आहे। पितृपक्ष काळात वारंवार वाईट स्वप्ने पडणे म्हणजेच पूर्वज तुमच्या वागण्यावर खुश नसल्याचे लक्षण मानले जाते। जर स्वप्नात कावळा चोच मारताना दिसला तर भविष्यात अप्रिय घटना घडण्याचे संकेत आहे। पूर्वज तुमच्यावर रागावले असून तुमच्या एखाद्या गोष्टीमुळे ते दुखावले आहेत। अशा वेळी पोळी पाण्यात टाकून कावळ्यासाठी छतावर ठेवायची असते। पितृपक्ष दरम्यान स्वप्नात जर कुत्रा चावला तर हे अशुभ मानले जाते। या स्वप्नाचे 2 अर्थ असतात, एक पूर्वज तुमच्यावर रागावले आहेत आणि दुसरं कुंडलीतील राहूची स्थिती कमजोर झालेली आहे। पितृपक्षात कावळ्याचे महत्त्व खूप आहे। कावळ्याला घास दिल्याशिवाय श्राद्ध पूर्ण होत नाही, ते पूर्वजांचे स्वरूप मानले जातात। असं मानलं जातं की जर कावळा तर्पण अर्पण करताना घराच्या आसपास येऊन बसला तर ते खूप शुभ चिन्ह असतं। जर कावळ्याने घास खाल्ला तर ते अधिक शुभ मानलं जातं। असं मानलं जातं की यामुळे आपले पूर्वज खूप आनंदी आहेत आणि कुटुंबाला आशीर्वाद देतात। पूर्वजांच्या आशीर्वादाने कुटुंब समृद्ध होते। पण अशा स्थितीत एक प्रश्न नक्कीच आपल्या मनात येतो, कावळ्याला पूर्वजाचे रूप का मानलं जातं? की कारण त्यामागे एक खूप मोठी कथा आहे की कावळ्याला पूर्वजांचे रूप का मानलं जातं। त्याच्यानंतर आता आपण बघूया की कावळा जर आपल्याला पितृपक्षामध्ये सापडला नाही तर काय करावं। पर्यावरणाचा परिणाम आता प्राणी आणि पक्ष्यांवरही आपल्याला दिसून येतो। सर्व प्राणी आणि पक्षी आता नामशेष होत आहेत, कावळा देखील आता क्वचितच दिसतो। अशा परिस्थितीत हा प्रश्न उपस्थित करणे अत्यावश्यक आहे की जर आपल्याला श्राद्ध पक्षात कावळा दिसला नाही तर काय करावे। जर आपल्याला कावळा आला नाही तर घास कोणत्याही तुम्ही पक्षाला देऊ शकतात। पितृपक्षाच्या काळात घराच्या छतावर कावळा सतत येऊन आरडाओरड करत असेल तर ते अशुभ मानले जाते। याचा अर्थ घरात काही मोठे संकट येऊ शकते। सूर्योदयाच्या वेळी तुमच्या घरासमोर पूर्व दिशेला कावळा बसला तर ते शुभ संकेत मानला जातो, यशस्वी होण्याचे ते लक्षण मानले जाते। ऋतुपक्षाच्या काळात कावळा डोक्याला स्पर्श करून जात असेल तर ते शकुन शास्त्रामध्ये अशुभ मानले जाते, त्यामुळे मृत्यू किंवा घातक काहीतरी घडण्याचा संकेत मानला जातो। घराच्या परिसरात एखाद्या
कावळा येऊन पायानं माती खोदताना दिसला तर ते आर्थिक लाभाचे लक्षण मानले जाते. तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. पितृपक्षात सुकलेल्या झाडावर बसलेला कावळा पाहणे हे घरातील दारिद्र्य आणि कुटुंबातील कलहाचे प्रतीक मानले जाते. या काळात कावळा तुमच्या पायांना स्पर्श करून निघून जाणं शुभ मानलं जातं, ज्यामुळे तुम्हाला समाजात सन्मान आणि प्रतिष्ठा मिळू शकते. पितृपक्षाच्या काळात कावळा चोचीत काहीतरी घेऊन निघाल्याचे दिसणं घरात धनधान्य आणि धनसंपत्तीचे लक्षण मानले जाते. कावळा पाणी पिताना दिसला तर ते कामातील अडथळे दूर होण्याचे आणि पितरांचा आशीर्वाद प्राप्त होण्याचे लक्षण आहे. तर हे सर्व लक्षणं किंवा हे सर्व संकेत हे आपल्याला पितृपक्षाच्या काळामध्ये जर कावळा आपल्याला दिसला तर ते आपल्याला देत असतात. तर त्यामुळेच या लक्षणांकडे आपण नियमितपणे लक्ष ठेवलं पाहिजे की आपल्याला कोणत्या पद्धतीने आपले पूर्वज काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे ते. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.